येतंय कोण नाही हे तुम्ही देशाला संसदेतून दाखवून द्यावं। रुबेनजी, दिल्ली सरकारनं पूर्वी परीक्षा सुरक्षेबाबत एक मॉडेल विकसित केलेलं होतं, ते राष्ट्रीय स्तरावरती लागू होऊ शकतं का? चला, कारण आपण सूचनांकडे वळलेलो आहेत, शेवटच्या सेगमेंटकडे वळलेलो आहोत, त्याच्यामुळे सूचनांवरती बोलूयात। रुबेनजी बोला। नाही ते डेफिनेटली ते इम्प्लिमेंट करू शकतात, पण बालाजी, त्याच्यासाठी इच्छाशक्ती असली पाहिजे। हे तुम्ही अजितजीचं ऐका, ते इतिहासात गेले, ते काय इतिहास काय शिकवतोय, काय डावे काय वगैरे, अरे तुम्ही वर्तमानचं बघा। वर्तमानमध्ये हे पूर्ण तरुणाई, एक पूर्ण पिढी कंटाळली आहे। तीन वेळा नीटचा पेपर फुटलाय, काहीच तुमची सरकार अपयशी ठरली आहे, तुम्ही काय कारवाई करत नाही, तुमचीच सीबीआय क्लीन चिट देतात, म्हणजे कुठे काय ते जनता संतापली आहे आणि तरुण संतापली आहे। आणि जोपर्यंत हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश थांबणार नाही। बरं, तुम्ही राजीनाम्यावरती अजूनही ठाम आहात। बालाजी गाडे पाटील, कठोर शिक्षेपेक्षा अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे का? फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जो भारतीय जनता पक्षाचा एकूणच सर्व पक्षीयांचा अहंकार आहे तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अजितजींच्या बोलण्यातून आपण पाहतोय। हे काही झालं तरी आम्ही राजीनामा देणार नाही, विषय भरकटू, विष पेरू, आणि विष पेरण्याशिवाय दुसरं कुठलंही काम भाजप करू शकत नाही। आज सरकार लोकशाही व्यवस्थेमध्ये, विशाल सर आपण पत्रकार आहात, इथं सगळेच बसलेले अभ्यासक मंडळी आहेत, जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी ही कुणाची असते? तर जनतेच्या प्रती ती सरकारची असते। पण ही अकाउंटेबिलिटी बाजूला करायची, हम करे सो कायदा, हा जो अहंकार आणि जो माज आहे ना भाजपचा, तो प्रत्येक ठिकाणी इतकं सगळं माणसं मरून आणि लोकांचं भवितव्य उद्ध्वस्त करून, आणि जसं आता माझ्या अगोदर सहकारी मित्रांनी सांगितलं, कोण आहेत हे सगळे आरोपी? भारतीय जनता पक्षाशी संबंधित अगदी पदावरती असलेले सुद्धा लोक आहेत। याच्यावरती अजितजींनी उत्तर द्यावं, मी पुराव्यानिशी सादर करायला तयार आहे। अजितजी, थोडक्यात संबंधित लोक भाजपचे आहेत, पण मला इतकंच सांगायचं आपण दोन्ही विरोधी पक्षांना तर त्यांना सोल्युशन चर्चाच करायची नाही, त्यांना राजकारण करून भारतीय जनता पक्षाला टार्गेट करायचंय। त्यांना हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, आपण याच्यामध्ये काहीतरी काम केलं पाहिजे असं वाटत नाही। त्यांचं म्हणणं काय, यांनी राजीनामा द्या, त्यांनी राजीनामा द्या, आम्ही सरकार खाली खेचू। सरकार खाली खेचण्यामध्ये कसं काम करायचं? मोदीजी संसदेत काय करायचं? मोदीजी मोदीजी पार्लमेंट पासून का पळ काढत आहेत? सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक लढू नका, मर्दासारखं राजकारण करा, मुद्दे आणा, लोकांमध्ये जा, काम करा। आणि आपण विरोधी पक्ष म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांनी, संसदीय आयुधांनी सरकारला अडचणीत आणू शकतात। आयुधांनी सरकारला अडचणीत आणण्यासाठी सरकार कमीत कमी संसदेमध्ये करू नका। माझं पालकांना सुद्धा आवाहन आहे की या देशामध्ये आपण संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या केल्या पाहिजे। या अशा पद्धतीने काश्मीरी फुटीरतावाद्यांना समर्थन करणारा दिपके या आंदोलनाचा नेता कसा असू शकतो? नक्षलवाद्यांना समर्थन करणारे लोक या आंदोलनामध्ये आहेत, हे कसं असू शकतं? मला याचं उत्तर द्यायचं। बालाजी, थोडक्यात उत्तर द्या आता, कारण माझी वेळ संपत आलेली आहे। बालाजी बोला। नरेंद्र मोदी आणि जेव्हा शहरात कधीच शक्य होणार नाही, आणि यांना प्रश्न सोडवण्यात नाही, चिघळवण ठेवण्यामध्ये इंटरेस्ट आहे। कारण हा प्रश्न जर या लोकांनी मला असं वाटतंय की आपण प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा अजेंडा राबवताय, पण इथं विद्यार्थ्यांच्या विषयी खूप कमी बोललं जातं, एकंदरीत इथे जाणवत आहे। मला प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींना सांगण्याची इच्छा आहे, बोला ना अभिजित, प्रत्येकाने विद्यार्थ्यांविषयी बोलायला हवं। सत्ताधारी पक्ष कोण आहे? सत्ताधारी पक्ष भाजप आहे, सरकार कुणाची आहे? भाजपची आहे। तर प्रश्न त्यांना विचारावाच लागणार। मात्र आमच्या विरोधी पक्षांना फक्त भाजप विरोध हा त्यांचा एक अजेंडा तरुणाईच्या भविष्याशी तडजोड करून राबवायचा आहे, असा माझा बरोबर आहे। तरुणांना न्याय मिळावा यासाठीच चर्चेचा इतका मोठा घाट आपल्याला सगळ्यांना रोज घालवावा लागतोय। रोज जे घडतंय ते बातम्यांच्या माध्यमातूनही आम्ही दाखवतोय। अभिजितजी, या तरुण मंडळींना, त्याचबरोबर रस्त्यावरती उतरून जे आंदोलन करतायत त्यांना काय आवाहन करावंसं वाटतं जाता जाता? कारण शेवटी